संदीप पवार, दोन संदीप आघाडीसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू वैशिष्ट्याच्या बार व्हाईट बॉल, चेंडू खराब आणि इथे पहिला चेंडू ते रिव्ह्यू घेतलेला आहे. पहिल्या चेंडूवरती घेतलेला रिव्ह्यू बारावे जे खेळाडू आहेत त्यांना अलाउड नाही स्क्रीनवरती डोकून पाहिला, तो डोकून पाहिलं तरी तो पॅनल्टी आहे. ऑनफिल्ड डिसिजन सर, ऑनफिल्ड ऑनफिल्ड वाईड आहे आणि रिव्ह्यू तसाच राहील. रिव्ह्यू राहील तसाच, कारण ऑनफिल्ड आलाय ना, रिव्ह्यू तुमचा आहे तसाच राहणार आहे, काळजी करू नका. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलाय खराब आला होता, त्यानंतरचा चेंडू परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो केला गेला. धावसंख्या धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती असेल आता 2 धावा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आज अतिशय नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य हे आहे की पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील 2 संघ आहेत आणि 2 संघ अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील 2 संघ आहेत. जिल्हे एकसारखे आहेत, पण तालुके सुद्धा एकसारखे आहेत, गावं फक्त वेगळे वेगळे आहेत. इथे लो फुलटॉस होता, बॅटमध्ये येताना पाहायला मिळत नाही संदीप पवार याच्या. महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर गतवर्षीचा विजेता संघ मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान फलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. विशेष करून अगदी आपण पाहिलं तर महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर या संघाचे असणारे संघ मालक आपल्या अन्नापूर गावचे माजी सरपंच आदरणीय पपुशेठ पवार आणि ग्रामपंचायत सदस्य शंकरभाऊ रासकर यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी अगदी आपण पाहतोय, तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं देवाश्री वॉरियर्स टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर हा संघ जर अगदी आपण पाहिला तर निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सचिव प्रसिद्ध उद्योजक अमोलशेठ डोगले आणि उद्योजक मयूर शेठ गोरे यांच्या मालकीचा असणारा हा संघ या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. अतिशय नामवंत संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष करून अगदी आपण पाहतोय की आयकॉन सुद्धा तितक्या ताकदीच्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. असे काय आयकॉन आपण पाहिलेले की जे सातत्याने नेहमी आहे आपण त्यांच्याबरोबर असतो आणि त्यांच्याबरोबर राहिल्यानंतर आपली छाती गर्वाने फुगली बंद जाते, प्राऊड फील वाटतं अशा खेळाडूंबरोबर राहिल्यानंतर. असे काही खेळाडू निश्चितप्रमाणे आज या स्पर्धेमध्ये आपल्याला कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. इथे चेंडू पोहोचला जाईल, सीमा रेषेच्या बाहेर आहे, 4 रन चौकार आहे. संदीप कुरंदळे यांच्या बॅटमधून आलेला सूर्यप्रकाशचा चौकार अगदी आपण पाहिला. 7 धावा धावफलकावरती टोटल स्कोर असेल महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर. पाय खाली येऊन बसलेले जे आहेत ना त्यांना परत एकदा विनंती, मांडी घालून बसा ना भिंतीवर, पाय खाली सोडू नका. व्हाईट बॉलचा इशारा, पंचाची दोन्ही या जमिनीला समांतर, ही धावा असेल अवांतर. पाय सोडून ज्यांना बसायचं ना निवांत त्यांनी स्टेजवरती येऊन बसलं तरी हरकत नाही. सोपे आहेत मस्तपैकी, आपल्याकडे खुर्च्या आहेत, इथे येऊन बसले तरी हरकत नाही. परत एकदा दोन्ही बाईंच्या मधून चेंडू निघून आलाय. षटकाची होईल समाप्ती. पहिलं षटक संपलं. धावफलक बिनबाद 8. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो जे संपले गेले. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकमेव एक मोठा फक्त फटका आला होता पहिल्या षटकामध्ये, जो चौकाराच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळालेला आहे.
आणि या दरम्यान अप्पर कट, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. अक्षय तवरे गोलंदाजी मार्कावरती आला. खूप वेगात चेंडू होता आणि फक्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकार आला. यावेळेस परत एकदा आपण पाहिलं की आपण चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर करताना पाहायला मिळेल. भिंतीवरती चेंडू अडकलाय, थांबला गेलाय. या स्पर्धेमधल्या थोडासा रोल या रे शिक्षण संस्थेच्या मैदानावरती जर अगदी आपण पाहिलं तर इथे ऑन साईडला लेफ्ट हँड बॅट्समनसाठी आणि ऑफ साईडला राईट हँड बॅट्समनसाठी जी भिंत आहे, ही भिंतीची बऱ्याच वेळा करामत होताना पाहायला मिळते. 16 वरती धापलक. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, ही भिंत जरी असेल ना, पण या भिंतीने या मैदानावरती ज्या ज्यावेळेस क्रिकेटच्या स्पर्धा झाल्यात त्यावेळेस कधीही या भिंतीमुळे अडथळा आला नाही, हे तितकंच खरं आहे. चौकार आलाय, 4 रन. प्रेक्षकांना सुद्धा एक प्रश्न पडला असेल की पहिल्या मॅचमध्ये अन्नापूरच्या टीममध्ये महाराजा प्रतिष्ठानमध्ये विकी मुंबईकर पाहिला होता, त्याची चर्चा आपण सातत्याने केली होती. परंतु दुसऱ्या मॅचमध्ये सूरज गायकवाड आयकॉन चेंज, कारण अचानक थोडीशी इंजुरी निश्चितप्रमाणे विकी मुंबईकरला झाल्यामुळे निश्चितच सूरज गायकवाड हा आयकॉन निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय, त्यामुळे मेडिकल इश्यूमुळे हा आयकॉन चेंजेस
करण्यात आलेला आहे. डीजे थोडा संपर्क करा. तेवीस हवाईगडाच्या मोबाईलमध्ये अगदी आपण पाहतोय ओंकार उदावन. परत एकदा आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. समोरच्या बाजूला नो बॉल ओर स्टेप. यावेळेस अगदी आपण पाहतोय परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय. संदीप पवारच्या बॅटमधून पॉवर पाहायला मिळाली. षटकार. परत एकदा बिघड केलाय. खडे खडे खेळाव्या स्ट्रोक. नाशिकच्या भाषेत सांगू का, समजले का तुले संदीप पवार म्हणतात मले. छेरन. डॉट बॉल येताना निश्चितप्रमाणे ठिकाणी अगदी आपण पाहिले. धापरा कधी धावत संख्या अगदी आपण पाहिली. परत एकदा आपण पाहतोय गोलंदाज ओंकार. संदीपसाठी यात्रा मिळते मारा करेल. हो 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 परफेक्ट खेळाचा प्रयत्न तिथे ओंकार चेंडूवरती आला. डायरेक्ट खिडकाचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू बॅट होती होऊ शकला नाहीये. इथे चेंडू डॉट येताना आपल्याला या ठिकाणी डान्सिंग अंपायर सौजन्य देणारे आदरणीय तानाजी शळोणे साहेब ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून उद्या डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचं मनापासून स्वागत. वन स्ट्रोक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार.
आणि टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 1-42. 42 रन, लॉस ऑफ 1 विकेट. छोटासा ड्रिंक ब्रेक निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. आपण पाहतोय रॉयल ट्रॉफीचं आयोजन नियोजन होताना आपल्याला पाहायला मिळालं. रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 14 तारखेला क्रिकेटच्या स्पर्धेची सुरुवात होताना पाहायला मिळाली. 20 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष करून अगदी आपण पाहिले 5 बक्षीस आहेत. 5 दिवसांमध्ये 5 संघ आपल्याला बक्षीसमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे. 20 संघांमधून 5 संघ जे आहेत हे या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये आहेत आणि 15 संघ या स्पर्धेच्या बाहेर आहेत. बेचाळीस धावा एकाच्या मोबाईलने गोडू खामकर आलाय. नवीन गोलंदाज, नवीन षटकाची सुरुवात. स्विच हिट आणि कॅपमध्ये चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पाहता पाहता चेंडू सीमारेषे जवळपास होता तिथे चेंडू भिंतीला थांबलाय, अडकलाय. त्या दरम्यान तिसरीचा प्रयत्न करत असताना उशिरा फेकी आली आणि तिथे 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावसंख्येनंतर धापलक 45 वरती आहे. महाराजा प्रतिष्ठान मैदानाच्या आतमध्ये इथे धावसंख्या कशी वाढवली जाईल यासाठी प्रयत्न चालू आहेत. एका बाजूला सूरज गायकवाड आहे तर एका बाजूला संदीप पवारला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. शांत वातावरण इथे कुठेतरी वातावरण अशांत होणार का? खूप चांगला चेंडू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालाय. कुठं कामकरची गोलंदाजी, स्विंग तर खूप चांगल्या प्रकारे करतो, पण या स्विंग बरोबर त्याच्याकडे जो अचूक टप्पा आहे ना हो तो अतिशय महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे इथे फलंदाजाला बांधून ठेवण्याचं कामकाज त्याच्याकडून केलं जाते. यावेळेस बॅकफुटला सरकला, चेंडू कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती. तिथं अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारच्या जवळपास पोचला गेला होता. तिथे चेंडू भिंतीला डायरेक्ट लागलाय. सर डायरेक्ट भिंतीला लागलाय, मग चौकार आहे, मग चौकार आहे. चौकाराच्या रूपाने धापलक वाढतोय. टोटल स्कोर जो आहे तो असेल आता 49. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारच्या जवळपास अगदी अडवला गेलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल आली आणि महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर अर्धशतक पूर्ण, 50 धावा. षटपी चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. खिलाडी क्या मस्तक पे दस्तक. चेरन डॉट बॉल येताना पाहिलं मला. डॉट बॉल नंतर षटकाची वेळी समाप्ती. स्कोर आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-56 धावा. आपण पाहतोय आतापर्यंत MS धोनी स्टाईल सामना फिनिशर बॅटरसाठी रवींद्र गिरमकर साहेबांच्या वतीने 777 रुपयाचं जे प्राइज आहे. पहिल्या दिवसामध्ये बाळा शिंदे यांनी एक कामगिरी करून दाखवलेली आहे. दुसऱ्या दिवसामध्ये मधुर धुळे आणि प्रवीण गावडे या दोघांनी अशा प्रकारची करामत केली. तिसऱ्या दिवसामध्ये एकही सामना आम्हाला असा पाहायला मिळाला नाही की ज्याच्यामध्ये षटकाराने सामना संपलाय.
चौथ्या दिवसामध्ये काल अभिषेक हुजूर याची कामगिरी अगदी आपण पाहिली आणि आजच्या दिवस क्रमांक 5 मध्ये पहिल्या दोन्ही सामन्यात षटकार मारूनच सामना संपलेला आहे. अमोल अल्लाट आणि संदीप कुरुंदळे अशी मात्र आजची जी दोन नाव आहेत. लॉंगॉपला चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती ओमकार इथं आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालंय आणि चेंडू हातातून सटकला. दोन धावा आणि या दोन धावसंख्येनंतर धावफलक वाढला जाईल. मयूर दौंडकर, तुषार दौंडकर आणि आकाश व्यवहारे यांचे या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन मनापासून स्वागत. लॉंगॉनला तिथे क्षेत्ररक्षक प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये असेल. षटकार गोलंदाज तयार. अक्षय यावेळेस मात्र अगदी आपण पाहिलंय चेंडू हवे तिथे झेल सुटला. जीवनदान थोडीशी चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते की सोपे सोपे झेल सुटले जात आहेत. क्रिकेटमध्ये याच गोष्टी आम्ही पाहत असतो. अवघड झेल होतात आणि सोपे झेल सुटले जातात. कधी कधी चांगली फलंदाजी करणारा फलंदाज झिरोवरती जो नेहमी हिरो असतो तो कधी कधी झिरोवरती बाद होतो आणि ज्याला आपण म्हणतो असतो की हा कशाला आमच्या टीममध्ये तो कधी कधी मॅच जिंकून देतो. हे क्रिकेटमध्ये बराच वेळा आपण पाहिलेलं आहे. फुलटॉसचे लॉंगॉन दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. फिकी सुद्धा सुरेख आहे. त्या दरम्यान एक सिंगल आली. सिंगलच्या वरपट धावा करता धावसंख्या असेल आता 66 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना यावेळेस इथे क्षेत्ररक्षक दूरवरती आणि धापराकर निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. एका टप्प्यावरती चेंडू पोहोचला गेला. सीमारच्या बाहेर 4 रन. चौकार. संघाने गाठली 70. 70 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळाला आहे हा चौकार. मला असं वाटतं की जी जखम पहिली मिळाली ना झेल सुटल्यानंतर त्या जखमेवरती मीठ चोळलं गेले आणि ते मीठ काही साधं नव्हतं. जाडं मीठ होतं. ते जास्त खारट असतं. यावेळेस अगदी उशिष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू. एक रिव्ह्यू ऑलरेडी घेतला होता पण त्यास ऑनफिल्ड निर्णय आला होता त्यामुळे तो रिव्ह्यू आहे तसाच अबाधित राहिला. पण आता तिसऱ्या पंचांची परत एकदा मदत निश्चितप्रमाणे घेतली जाते. रिव्ह्यू घेतला गेलाय. निर्णय काय येतोय ते अगदी आपण पाहतोय. अमोल अल्लाट यांच्याकडून सुटलेला झेल हा झेल तसं वास्तविक पाहता यष्टीरक्षकाच्या जवळपासच झेल होता परंतु तिथे कॅप्टननी ट्राय करणं गरजेचं होतं परंतु तिथं ट्राय होऊ शकला नाही आणि एक सोपा झेल होता तो मात्र अमोल अल्लाटकडून सुटला गेला. या झेलाचे परिणाम काय होणार आहे ते आपल्याला पाहायचंय. लकीराजचे कुपन्स कोणाकडे आहेत? लकीराजचे कुपन्स डीजेच्या गाडीच्या पलीकडे आपल्याला कुपन्स हवेत. काहींना कुपन्स द्या. अक्षय आढाव सर येत आहेत. अक्षय सर चला. गॅलरीत येत आहेत अक्षय आढाव. आणि निर्णय व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस. भन्नाट वेग होता. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय.
आणि डॉट बॉल नंतर इथे षटकाची झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक संपले जाते 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापडेकरची धावसंख्या 71 एक गड्याच्या मोबदल्यात. थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये ठिकाणी आदरणीय अनिकेतजी थोरात साहेब उपस्थित झालेले आहेत. अनिकेतजी थोरात साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. शेवटचं षटक अमोल लो फुल टॉस लॉंग ऑन चुनून निश्चितप्रमाणे पोहोचला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि एका धावसंख्या धापडकर धावसंख्या 72 आहे. शेवटचे 5 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. सूरज गायकवाड तुम्ही पहा म्हणजे विकी मुंबईकर या टीममध्ये होता. ज्यावेळी टाकळी डोकेश्वर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला विकी मुंबईकरचा अभ्यास केला त्याला कशा प्रकारे बाद करायचं. पण अचानक कळलं गेलं की आयकॉन बदललाय. अभ्यास लगेच चालू केला सूरज गायकवाडचा. वाह हेलिकॉप्टर शॉट आणि या स्पर्धेतला अर्धशतक पूर्ण करतोय. तिसरं अर्धशतक या स्पर्धेतलं. ब्रह्माध्यक्ष आदरणीय स्वप्नील भैया देवडे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. चौथा अर्धशतक आहे. अमोल गागरेचे एक अर्धशतक झाले. नवनाथ हडोळे आणि अथर्व कड त्या पाठोपाठ संदीप पवार महाराजा प्रतिष्ठान परत एकदा आक्रमण. हा षटकार आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय टोटल स्कोर जर आपण पाहतो 84 धावा आहेत. जीवनदान ज्या अमोल अल्लाटने जेल सोडलाय त्याच अमोल अल्लाटला लागोपाठचे 2 षटकार आहे. प्रतिमेश राठोडने सुद्धा एक अर्धशतक पूर्ण केलं या स्पर्धेत. हे 5वं अर्धशतक आहे. इथे चेंज ऑफ पेस इथे बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव आलाय. पहिला जेल सुटला गेला. जेल सुटल्यानंतर पुढच्या चेंडूवरती षटकार आला. त्या जखमीवरती मीठ सोडलं गेलं होतं आणि ज्याने जेल सोडलाय त्याला 2 षटकार आलेत. जखमीवरती मीठ तर चोळलं त्या मिठात मिरची पावडर पण होती असं मध्ये हरकत नाही. चौऱ्याऐंशी धावा आहेत. अमोल अल्लाटवरती आक्रमण आहे. संदीप पवार याच्या बॅट मधून परत एकदा इथं अगदी आपण पाहतोय यावेळेस होईल फलंदाज बाद धावबाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय सुमितला आपण पाहणार आहे आणि संदीप पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्याचं कौतुक करूया. या स्पर्धेतलं 5वं अर्धशतक आणि 56 धावसंख्यांची एक बहारदार खेळी आपण पाहिली. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय सुमित ओळ मैदानाच्या आतमध्ये आला आणि जिथं सुमित उभा असतो ना तिथं त्याचा झेल झाला. फलंदाज बाद. थँक्यू. सुमित ओळ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला होता. सूरज गायकवाड बाद झाला आणि सुमित ओळ जिथं आपण अगदी अप्रतिम झेल घेताना पाहिले होते
तिथेच त्याच जागेवरती सूरज गायकवाडची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळाली. पण एक तगडी धावसंख्या या ठिकाणी जी उभारली गेली. टोटल स्कोर आहे 84. अक्षय आढाव यांच्याकडे लकीड्रॉचे कुपन्स आहेत जे आता गॅलरीमध्ये प्रेक्षकांच्या समोर प्रमाणे जोडले जात आहेत. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो असेल आता. चला पप्पू सर, सर होईल का मॅच आशानी पप्पू पवार सर? चला चला बॅटर लवकर चला मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचा दिवस क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जो चालू आहे आणि सामना क्रमांक 3 आहे. यातला जिंकणारा संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलला संध्याकाळची सगळी शेवटची मॅच खेळताना पाहायला मिळणार आहे. देवाश्री वॉरियरचे कॅप्टन आघाडीची जोडी लवकर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. इथून पाठीमागे अगदी आपण पाहिलं तर नेव्ही आणि त्याचबरोबर खन्ना कंपनीचे चेंडू निश्चितप्रमाणे वापरले जायचे. परंतु यावर्षी थोडासा वेगळा प्रयत्न केला आणि पहिल्यांदाच गुरु लेझर हे चेंडू आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. परंतु तरीही अगदी आपण पाहिले की इथं धावसंख्येचा पाठलाग होणं सोपं अजिबात नाही. नेव्हीच्या चेंडूवरती आम्ही 6 ओव्हरला 100 धावा पाहिल्या आहेत. पण या स्पर्धेमध्ये आम्ही सकाळपासून पाहतोय गुरु लेझरचा जरी चेंडू असेल पण या गुरु लेझरवरती फलंदाजापेक्षा गोलंदाजाची करडी नजर आहे. अक्षरराव सरांना मनापासून धन्यवाद. तर जावे मैदानाच्या आतमध्ये पहिला डाव संपलाय. 84 धावा बनवल्यात. 85 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे आणि हा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे ऐकण्यासाठी जाऊया परत एकदा प्रदीप ओवळ सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद. आपण मनोज बेल्लेकर सरांना ऐकत होतात. आदरणीय CS साहेब, आदरणीय अनिकेत थोरात साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्याचप्रमाणे आपण पाहतोय त्यांचा आपण आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान करतोय. साहेबांना विनंती असेल आपण या सन्मानात स्वीकार करायचा. राहुल सर काय नाव सांगितलं? कोल्हेवाडी गावचे उद्योजक नामदेव शेठ धावडे हे देखील आपण पाहतो या ठिकाणी सामना पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आपण पाहतो त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. CA अनिकेत थोरात साहेब यांचा सन्मान या ठिकाणी निलेश शाने साहेब यांच्या शुभास्ते आपण करतोय. मॅचकडे जाऊयात. तिथे 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या डावामध्ये अरुंधती स्पोर्ट्स शॉपीचा ब्रँड अँबॅसेडर बरसला. संदीप पवारने अफलातून बॅटिंग केली आणि या
या मैदानाचा तोच राजा आहे हे पुन्हा एकदा या मैदानावरती त्याने स्वतःला सिद्ध केलं. तर 85 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मात्र इथं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत गायकवाड आणि त्यांच्यासोबत आपण ओमकार उदावंत यांना इथे मैदानावरती पाहतो. तर गोलंदाजी मार्कवरती आंबेगाव तालुक्याचा एक मोठा सुपरस्टार, जवळ गावचा एक मोठा कोहिनूर हिरा सूरज गायकवाड याचा आयकॉन म्हणून तुम्हाला पाहायला मिळतो. मगाशीच खरं तर आपण पाहिलं, सरांनी सांगितलं की मेडिकल इश्यू कारणामध्ये विकी मुंबईकर जे संघाचे आयकॉन होते त्यांना या स्पर्धेत माघार घ्यावं लागते आणि ऐनवेळी मात्र सूरज गायकवाड आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. पहिला चेंडू जिथून पाठीमागचा सामना सोडून दिला होता सुशांत गायकवाडनं तिथूनच प्रारंभ केलाय. हवाई फायर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर रॉयल ट्रॉफीचा दमदार हिट षटकार. थँक्यू. भिंतीवरती बसलेले प्रेक्षक बरं का, पाय वरती घ्या विनंती आहे. आणि जिथे कम्फर्टेबल नसेल तरी या इथे व्यासपीठावरती मग स्टेजवरती भरपूर आपण चेअर ठेवल्यात इथे आणि सामन्याचा आनंद घ्या. पहिल्याच चेंडूवरती आलेला खनखनी षटकार आपल्या बॅक टू द बॉलर लॉंग ऑफ मधली तरी भेटली सुशांत गायकवाडनं. रॉयल ट्रॉफीच्या बॅनरला सलामी देणारा सनसनी चौकार. षटकारा पाठोपाठ चौकाराला दुहेरी धावसंख्येला आकार मिळाला. 10 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. 85 धावांचा पाठलाग. माहिती आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा गोळा करायच्यात. धाव्यांची मोठी उधळण. सुशांत गायकवाड ऑन फायर. पुन्हा एकदा खनखनी षटकार. काय काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पहा. प्रेक्षक राजा चेंडू फेका. गार्डनच्या आतमध्ये मला वाटतं चेंडू तिथे गेलेला आहे. षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 16 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सुशांत गायकवाड नावामध्ये खरं तर शांत आहे, परंतु फार वेळ तो शांत राहणार नाही, कारण त्याला माहिती आहे 85 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 85 धावा जर बनवायच्या असेल तर पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये धावींची उधळण करावी लागणार आहे. सूरज गायकवाड प्रतिस्पर्धा संघाचा आयकॉन त्याने शोधून काढलं. खरं तर तुमचं जे बेस्ट अस्त्र आहे त्यावरतीच खरं तर आपण पाहतो. जर तुम्ही आघात केला तर मग बाकीचे आपण पाहतो जे गेम प्लॅन आहे ते उद्ध्वस्त होतात आणि एक चांगला मानस, एक चांगला गेम प्लॅन घेऊन सुशांत गायकवाड या सामन्यामध्ये उतरलेला आहे. षटकार चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा षटकार धावेंमध्ये मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल का या षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 16 धावा धावपलकावर. तुम्ही पारनेर तालुक्यामध्ये गेले तर सुशांत गायकवाड आणि ओमकार उदावंत या खेळाडूंचा प्रचंड मोठा फॅन क्लब आहे. आता फक्त पारनेर तालुक्यामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही जोडी पोहोचलेली आहे. अनेक मैदानावरती खूप चांगलेच कर्तृत्वाचा झेंडा त्यांनी रोवला आहे आणि आपल्या टीम टाकळी ढोकेश्वर या टीमला अनेक मैदानावरती अजिंक्यपद फटकावताना तीन पाहिले. स्विच हिट, व्हाट अ हिट, ग्लोरियस हिट, तेरा कमाल तू ही जाने, मुझे तो सब कुछ कमाल धमाल लगता है. सुशांत गायकवाड कलात्मकतेचा आविष्कार फुलवतोय. विरुद्ध दिशेला खनखनी षटकार. सुशांत गायकवाड नावाचा वादळ, सुशांत गायकवाड नावाचा ज्वालामुखी, सुशांत गायकवाड नावाचा सुनामी आला रॉयल ट्रॉफीच्या हा मैदानावरती आणि प्रतिस्पर्धा संघाचे डाव उधळायला सुरुवात त्याने मैदानाच्या आतमध्ये केली. 22 धाव फलकावरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सूरज गायकवाडवरती चढवलेलं प्रचंड मोठं आक्रमण तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू माचिस तो यूं ही बदनाम है, लेकिन देखा जाए असली आग तो मैदान के अंदर सुशांत गायकवाड ने लगाई है. बहुत बढ़िया हिट, 6 रन. घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है लेकिन पहचान तो तुम्हें अपने आप बनानी पड़ेगी और सुशांत गायकवाड द्वारा पूरी तरह से पहचान मैदान के अंदर जारी है. जबरदस्त आपण पाहतो. खरं तर बॅटिंग मैदानावरती पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत त्याने धावा वसूल केला 28. सूरज गायकवाडला चेंडू कुठे टाकावं खरं तर आपण पाहतो आता या प्रश्न मैदानावरती आहे. आपण पाहतो रॉयल ट्रॉफीचे मुख्य आयोजक रामाशेठ दसगुडे आणि त्याचा विशालदादा पवळे साहेब
निखिल भोसले, संतोष व्हाईक, विशाल अलभर, अक्षय भापकर, अक्षय आढाव, तेजस घावटे, हे सर्व मान्यवर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झालेत. यांच्या आपण पाहतो खरं तर अप्रतिम कामगिरीच्या जोरावरती आणि अप्रतिम नियोजनाच्या माध्यमातून रॉयल ट्रॉफी 2025चं एक तिसरं पर्व फलताना बहरताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. अवंतर धाव इथे मैदानावरती आले. अवंतर धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे गेला. 29 धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक पहिले थांबायचं नाव घेत नाही आहे. सुशांत गायकवाड, रख में उबाल, जब तक जवानी है, इसी तेरे अंदाज की पूरी दुनिया दीवानी है. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर विकेट, षटकार. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर अमोल शेठ उगले आणि मयूर शेठ गोरे यांच्या मालकीचा देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर 35 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामना येऊन ठेपलाय 30 चेंडूने. 30 चेंडूने आपण पाहतो 50 धावींची गरज. सामना मैदानावरती इथे रंगलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावेंची प्रचंड उधळण. प्रतिस्पर्धा संघाच्या सर्वात महत्वपूर्ण आणि हुकूम एका अर्थातच आयकॉनवरती चढवलेला हल्ला तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला. 35 बनवल्यात तर अजून 30 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 50 धावा. मांबर्डे गावचे उद्योजक विशालदादा पवार यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. रॉयल ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वामध्ये आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिले तिथे आकाश बोंबे, 35 धावा धावपलकावरती आकाश बोंबे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहतात. यावेळेचा चेंडू होता, फटका फसलाय. सूरज गायकवाड डाऊन द बॉल, टिपतो झेल ओमकार उदावंत, चक संपतोय खेळ. पहिला धक्का. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतो शून्यावरती बाद आहे. राहुल गोगडे संपर्क करा. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण बसलेला पाहिलेला आहे. पहिला धक्का आपण पाहतो इथे मैदानाच्या आत. तिथे बसू नका खेळाडू. संतोष शेख, तळोवाडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच आपण पाहतो गणेशराव खोले आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर, या दोन्ही मान्यवर आम्ही विनंती करतो आपण इथे व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. यावेळीचा चेंडू आडव्या बॅटने शॉट ऑन द पूल केलाय. विजय अल्लाटचा हा तडाखा, धूम धडाका. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा फोडून बाहेर. 4 धावा. चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 39 धावा धावपलकावरती आहे. संतोष शेठ नागवडे 11, VCC मांडवगण फराटा. आणि पाणोली राजू शेठ गायकवाड फायटर्स पाणोली वर्सेस संतोष शेठ नागवडे 11 मांडवगण. अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 40 आहे. थांबा मान्यवर, तुमच्या शुभास्ते आपण टॉस करूयात. योगेश भैया फराटे चला. 40 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती 85 धावांचा पाठलाग करायचा. यावेळेचा चेंडू बॅटवरती प्रॉपर मिळेल नाही. सँडी पवार तिथे मात्र त्वेषाने चेंडूवरती आलेला होता. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण पाहतो संघाचा धावपल जागेवरती स्थिर आहे. 40 आहे. 27 चेंडूने आपण पाहतो 45 धावींची गरज आहे. 27 चेंडूने आपण पाहतो 45 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगला. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये 35 धावा आल्या, त्यामुळे या षटकामध्ये सर्वांचे नक्षल मैदानावरती लागलाय. फटका फसलाय. पुन्हा एकदा सूरज गायकवाड
संघाचा आयकॉन इथे मात्र थोडासा पंबल करतो, परंतु फायनली झेल टिपलाय. विजय अल्लाट इज गॉन. डावाला दुसरं खिंडार. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. 40 या धावसंख्येवरती संतोष शेठ नागवडे 11 मांडवगण आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय राजू शेठ गायकवाड फायटर्स पानोली. अशी लढत आपण करतोय. तळववाडीचे माजी उपसरपंच आणि माजी ग्रामपंचायत सदस्य गणेशराव खोले सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. आणि माजी नगरसेवक राजेंद्र दादा क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र दादा क्षीरसागर साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. दोन्ही मान्यवर विनंती असेल आपण पुढे या, आपल्याला टॉस करायचा आहे. दुसरा धक्का मैदानावरती गरज होती, कारण पहिल्या षटकामध्ये धाव्यांची उधळण झालेली होती. अक्षय तावरे संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे. पहिल्याच चेंडूवरती विरोधी दिशेला फटका खेळायचा आहे, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अफलातून आहे. खरं तर कुठल्या प्रकारचा संपर्क इथे मैदानावरती नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 35 आले, तर दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं आकाश बोंबेने धावाही रोखल्यात आणि सर्वात महत्त्वाचं माझं विजय अल्लाटला मात्र त्याने तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. सायकोलॉजिकली आपण पाहतो, खरं तो प्रेशर नक्कीच प्रतिस्पर्धा संघावरती येईल. यावेळेचा चेंडू होता लॉंग ऑफला, फटका खेळला परंतु प्रॉपर बॅटवरती मिडल झाला नाही. सुमित चेंडूवरती येतील तिथे एक धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती आपण पाहतो तिथे दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 2 गडी बाद 41, 24 चेंडू 44 धाव्यांची गरज आहे. पानोली संघ नाणेफेक जिंकतायत. आणि गोलंदाजी आम्ही करू हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. जालिंदर रोडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावपलकावरती 41 आहे, तर 24 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. सूरज गायकवाडवरती पुन्हा एकदा पप्पू शेठ पवार यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि तो विश्वास या षटकामध्ये दाखवायचा आहे. वाईट बॉल, अवांतर धाव इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अवांतर धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 42 धावा धावपलकावरती आहे. परिस्थिती आता बदलेल, कारण पाठीमागच्या षटकामध्ये ज्यावेळेस सूरज गायकवाड गोलंदाजी करत होता 30 सर्कल ऑन होतं, पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामुळे 2च खेळाडू घेऊन त्याला गोलंदाजी करायची होती. अक्षय तावरे आणि त्याच्या विरोधामध्ये सूरज गायकवाडचा एक गॅम्बल पाहायचा. समोर समोर पुण्यामध्ये टॉप एज डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र झेल सुटलाय. अक्षय तावरेला जीवदान मैदानाच्या आतमध्ये आहे. मामुली खेळाडू नाही, संघाचा आयकॉन आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये. सुमित खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे. मला वाटतं जावेद चेंडू खाऱ्याला खूप कॅज्युअली घेतलं त्याने आणि तिथे गाफील राहिल्यानंतर मात्र चेंडूने विसावा घेतलेला आहे. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे 43 धावा धावपलकावरती, तर समीकरण बदलतं. 23 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो धावांचा महापूर आलाय, परंतु अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहतो अक्षय तावरेची विकेट जर आली असती ना, तर महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर संघ कॉन्फिडन्स वाढवणार होती, परंतु इथे मात्र झेल सुटलेला आहे. सुशांत गायकवाड एका बाजूने मात्र आपण पाहतो धावा जमावे त्याने इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केलेली आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील अफलातून इनिंग खेळला, तोच फॉर्म त्याने कॅरी फॉरवर्ड याही षटकामध्ये केला, कारण जिंकणार संघ स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये धडकणार आहे. वंडरफुल हिट आउट ऑफ द पार्क. सुशांत गायकवाड थांबायचं नाव घेत नाहीये. सूरज गायकवाडला पुन्हा एकदा सीमारेषा दाखवली. 4 धावा. माफ करा, षटकार. पाठीमागच्या षटकामध्ये ओळीने 4 आले होते सुशांत गायकवाड यांच्या बॅटमधलं, आणि ज्यावेळेस आता स्ट्राईकवर त्यातल्या मला वाटतं ओळीने हा 5वा असणार आहे. 49 धावा धावफलकावरती तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. धावांचा महापूर, धावांची उधळण इथे मैदानावरती मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील.
अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि अवांतर धावेबरोबरच आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर अर्धशतक धावपलकावरती पूर्ण होत आहे. 50 धावा तर अजून 22 चेंडू आणि 35 धावेंची गरज आहे. 22 चेंडू आणि आपण पाहतो 35 धावाचं समीकरण मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सुशांत गायकवाडने खेळपट्टी करत घरूनच आणली काय इतकी सहज सुंदर फलंदाज तो मैदानावरती करतोय. ओहो यू मिस अँड डेफिनेटली हिट क्लीन बोर्ड फर्निचर तोडलं सूरज गायकवाडनं बॅटल जिंकलंय. इथे मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकवाड गॉन. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे परंतु एक चांगली सुरुवात देऊन मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकवाड थांबलेला आहे. खूप मोठा हातरा मैदानाच्या आतमध्ये होता. नवसंजीवनी प्रदान करणारी ही विकेट होती. तिसऱ्या गडी मैदानाच्या आतमध्ये कोसळला 50 या धावसंख्येवरती तर समीकरण बदलत आहे. 21 चेंडू आणि 35 धावा तर न्यू बॅटर मैदानावरती आपण भूषण क्षीरसागर यांना इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. दोन मातबर आहे, दोन्ही ताकदवान संघ आहे. एका संघाने मात्र आपण पाहतो रॉयल ट्रॉफी 2024चं दुसरं पर्व आपल्या नावावरती केली ते म्हणजे अर्थात महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर. तर आपण जर पाहिले टाकळी ढोकेश्वर संघ पहिल्या पर्वामध्ये आपण जर पाहिले त्या स्पर्धेचे फायनल खेळलेले होते. खूप खूप चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहता अंतिम 4 मध्ये असणारा संघ होता. त्यामुळे या मैदानावरती जिंकायचं कसं हे त्यांना सांगायची गरज नाही. परंतु पहा नवसंजीवनी प्रदान करेन सुशांत गायकवाडची विकेट महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर या टीमसाठी. भूषण आले आपण पाहतो 7 चेंडूमध्ये 40 धावा सुशांतनी खरं तर बनवल्या. सुशांत जातो ना जातो तर भूषण क्षीरसागरला तंबूचा रस्ता दाखवला सूरज गायकवाडनं. आणखीन फलंदाज बाद. चौथा गडी मैदानाच्या आतमध्ये कोसळलेला 50 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाच्या षटकामध्ये 35 धावा आल्या होत्या कुठलाही कर्णधार त्याच्याकडे दुसरं षटक देणार नाही. परंतु महाराजा प्रतिष्ठान पप्पू शेठ पवार यांची ही खासियत आहे. सर्वांना अचंबित केलं. पुन्हा एकदा चेंडू सोपवला सूरज गायकवाडकडे आणि त्या संघाच्या आयकॉनने अजिबात निराश केले नाही. तर किंग अर्थ पप्पू शेठ पवार यांना ओळीने दुसरा हादरा या षटकातला मैदानाच्या आतमध्ये दिलाय. तर चौथा धक्का मैदानावरती बसलेला आहे. विकेट हॅट्रिकचा चेंडू सूरज गायकवाडचा मैदानावरती. 20 चेंडू आणि 35 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगत चाललेला आहे. तर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील अमोल अल्हाट यांना आपण इथे मैदानावरती पाहतो. अक्षय तावरे अजूनही मैदानावरती आहे आणि ही परिस्थिती खरं तर या संघाच्या आयकॉनसाठी अजिबात नवीन नाहीये. परंतु चांगली भागीदारी त्याला इथे मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. त्यासाठी त्याशिवाय त्याचं काम मैदानावरती होणार नाही. यावेळेचा चेंडू आल्या बॅक टू द बॉलर. साई स्क्रीनला आदळला हा चेंडू आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. अमोल अल्हाटचा हा ब्लास्ट आहे. 4 धावा. या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 54 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. 19 चेंडू आणि आपण पाहतो 31 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. अमोल अल्हाट विशेष म्हणजे आपण पाहतो पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील जिथे सामना फसलेला होता तिथं मात्र सामन्यातल्या हवा काढून टाकली. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. अमोल अल्हाटचा वादळी खनखनी षटकार. दोन विकेट आले होत्या झटपट. परंतु मला वाटतं प्रेशर काय असतो तो प्रेशर कसा उद्ध्वस्त केला जातो अमोल अल्हाटने दाखवून दिलाय. 3 षटकांचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 4 गडी बाद 60 धावा आहेत. तर 18 चेंडू आणि 25 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. छोटीशी मीटिंग बोलवली आहे. तिन्ही खरं तर अनुभवी खेळाडू तिथे एकत्र आहेत. संदीप कुरुंदळे सरांना तुम्ही पाहता. तुषार शेळके आहेत. संघाचा नेता द किंग अर्थ पप्पू शेठ पवार एकत्र आलेत. कारण इथून आपण पाहतो जर सामना फिरवायचा असेल तर एक चांगले षटक मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं आहे.
चेंडू हरवला, खराब झाला किंवा चेंडू परत आलाच नाही, कुठेही गेला तरी आपण पाहतोय चेंडू नवीन चेंडूनच आपण पाहतो सामना पुढे कॅरी फॉरवर्ड चालू होईल याची नोंद घ्या. कधीही चेंडू जाऊ द्यात. 18 चेंडू आणि आपण पाहतो 25 धावेंची गरज. सामना मैदानावरती रंगलेला आहे. ज्या ज्या गोलंदाजानं महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर या टीमला आपण पाहतो मॅच मध्ये आणलं, तोच गोलंदाज आकाश बोंबे आपल्याला पाहायला मिळतात तिथे. गती परिवर्तन डाऊन द ग्राउंड आपण पाहतो इथं बैदराच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. एक धाव आपल्याला इथे बैदराच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावी बरोबर संघाचा धावपल पुढे 61 धावा धावपलकावरती आहेत. तर 17 चेंडू आणि 24 धावेंची गरज आहे. 17 चेंडूमध्ये अजूनही 24 धावा इथे बैदराच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दोन्ही मात्तबर आहे. शिरूर तालुक्यातली एक तगडी फौज आहे. पप्पू शेठ पवार यांची तर दुसऱ्या बाजूला आपण सुशांत गायकवाडची तगडी फौज पारनेर तालुक्यातले पाहायला मिळते. गती परिवर्तन ओळखलं तिथे. संदीप पवार फक्त चेंडूकडे पाहिल आणि चेंडू सर आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. अमोल अल्लाट पुन्हा एकदा आग लावतोय. आगीचा आगड बंब उसळतोय. खणखणी षटकार. यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सदुसष्ट धावा आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदलतंय. 15 चेंडू आणि अजून 18 धावींची गरज आहे. 15 चेंडू मध्ये आपण पाहतो करता 18 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये. हो आधी बॅट गेली. आपण पाहतो उशाराने चेंडू आला. जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानावरती असणार आहे. अशा परिस्थितीतून देखील आपण पाहतो कित्येक वेळा सामने फिरवताना आम्ही आकाश बोंबेंना इथे पाहिलेलं आहे. इथं कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावीच लागेल. ओळीने 2 निर्धाव चेंडू तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहता. धावपलकावरती नजर टाकल्यास कशी पुन्हा एकदा आपण पाहतो गती परिवर्तन. अफलातून चेंडू. या स्कॉट बँच मोठी शिकार. जे के जगन्नाथ कापरे सरांचा अफलातून झाले इष्टी पाठीमागे. अमोल अल्लाट वादळ थांबवलं या षटकामध्ये. देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर संघाचे संघमालक आदरणीय अमोल शेठ उगले यांच्याकडे आपण पाहतो. अमोल अल्लाट यांच्या या इनिंगसाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे असणार आहे. फलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. न्यू बॅटर जर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्ही पाहता सुनील ढोकले आपल्याला इथे पाहायला मिळतात. 13 चेंडू आणि आपण पाहतो 18 धावींची गरज. अतिशय महत्वपूर्ण चेंडू मैदानावरती टाकायचा आहे. आकाश बोंबे इथे आपण पाहतो आतापर्यंत 13 धावा त्याने खर्च केल्यात आणि 3 मोठे महत्वपूर्ण बळी आपल्या नावावरती घेतलेला आहे. शेतकरी कुटुंबातला सुपरस्टार आपण पाहतो. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी अभिमानाची कर्तृत्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 13 चेंडू आणि 18 धावा. सुनील ढोकले न्यू बॅटर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू होता जागेवरनं फटका खेळायचा आहे. प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. सँडी पवार चेंडूवरती येतील तिथे चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून फेकी सुरेख आहे. एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबरच आपण पाहतो 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकतो आपण. 5 गडी बाद 68, 12 चेंडू 17 धावींची गरज आहे. बारा चेंडू आणि आपण पाहतो 17 धावा. असं समीकरण आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जरी सामना असं वाटत असला टाकी डोकोशा टीमकडे, परंतु परिस्थिती क्रिकेटमध्ये अनेक वेळा कित्येक वेळा बदलताना पाहिलेला आहे. आघाडीवरून पिछाड्या आणि पिछाड्यावरून आघाडी. ज्यावेळेस आपण पाहतो सुनील ढोकले आणि अक्षय तावरे असे मोठे सुपरस्टार फलंदाज मैदानावरती आणि 12 चेंडूमध्ये 17 आहे. तर आपण पाहतो क्रीडा रसिक आपण पाहतो तिथे टाकी ढोकेश्वर टीमलाच झुकतं माप देतील, परंतु महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर लढण्याचा इतिहास मोठा आहे. अनेक वर्ष खरं तर खूप चांगले क्रिकेट ह्या मैदानावरती ती टीम खेळलेली आहे. त्यामुळे 12 चेंडूमध्ये
17 धावा त्यांना रोखायच्यात आणि ह्या धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण किरण व्यवहार यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. JMPL सारख्या एका मोठ्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज आणि एक चांगली कामगिरी आपण पाहतो या खेळाडून उभी केली. इथे देखील तीच कामगिरी त्याला करायची आहे. यावेळेचा चेंडू उंच हवामध्ये फटका फसलाय, डीप मिड विकेट, चेंडूच्या खाली तिथे आणि आपण पाहतो झेल सुटलाय. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. त्याचबरोबर एका धावेची उधळण आहे. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो 69 धावा धावपलकावरती. 11 चेंडू आणि अजूनही 16 धावेंची गरज. अक्षय तावरे ज्या कामगिरीसाठी आणले गेले ती कामगिरी त्याला इथे मैदानावरती करावी लागणार आहे. हा बॉल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गती परिवर्तन परंतु भरकटलेला आहे. मुख्य पंच सतीश जिंजूरकर सर दंडित करतील. अवांतर धावेबरोबर धावपलक अलगद पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्याचा 70 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर शेवटचे 11 चेंडू आणि अजूनही 15 धावेंची गरज आहे. 11 चेंडू आणि 15 धावा आपण समीकरण आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहता. विरुद्ध देशाला फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा गती परिवर्तन हा चेंडू मैदानावरती टाकलेला आहे. किरण व्यवहारेने महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर आशेचा किरण निर्माण केलाय. उळीने आपण पाहतो चांगले चेंडू मैदानावरती टाकलाय. तर 10 चेंडू आणि अजूनही 15 धावेंची गरज आहे. 10 चेंडू 15 धावा. उत्कंठ शिगेला नेणारा सामना, काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानावरती रंगतो तिथे. यावेळेचा चेंडू गती परिवर्तन डाऊन द ग्राउंड फटका इथे मैदानावरती खेळला. सँडी पॉवर चूक करणार नाही तिथे. चांगले फेकी, कलेक्शन देखील एक चांगलं आहे. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे 71 आहेत. 9 चेंडू आणि 14 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. राह संघर्ष को चलाता है, वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. सूर्याप्रमाणे कामगिरी करायचे. इथे अजून 9 चेंडू 14 धावा. किरण व्यवहारेने आतापर्यंत षटक जे हाताळले ते लाजवाब राहिलेलं आहे. परंतु सुनील ढोकले फार वेळ शांत राहणार नाही. हा बॉल मुख्य पंच आपण पाहतो वाईट चेंडूची घोषणा करतील आणि फिल्डिंग टीम स्ट्रेट अवे आपण पाहतोय रूचा वापर करते. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो या ठिकाणी जातो जिथे संगमनेर तालुक्यातून हेमंत परदेशी सर आपल्यासोबत जोडले गेले. tenniscricket.in संपूर्ण टीम आहे खरं तर आपल्यासोबत जोडली गेली. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं फक्त खेळाडूंसाठी पारितोषिक आहे असं अजिबात नाहीये. प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतो पारितोषिक आहे. त्यासाठी तुम्हाला 50 रुपयाचं कुपन खरेदी करायचं आहे आणि त्या 50 रुपयाच्या कुपनच्या माध्यमातून एक इलेक्ट्रिक बाईक मात्र एक इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही जिंकू शकता. अक्षयजी आढाव, अक्षयजी भापकर आणि तेजसजी घावटे हे तिन्ही खरं तर आयोजक कमिटीचे मेंबर आहेत तिथे. यांच्या या तिघांशी संपर्क करू शकता आणि आपण पाहतो 50 रुपयाचं कुपन खरेदी करून स्कूटर जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. आणि जरी स्कूटर नाही लागले तरी आपण पाहतो आकर्षक 5 जे भाग्यवान विजेते आहेत त्यांना आपण आकर्षक गिफ्ट देणार आहोत. चाचपणी चालू सर. धावफलक 71 आहेत. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो या ठिकाणी. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातो. 72 धावा धावपलकावरती आहे. 9 चेंडू आणि 13 धावेंची गरज आहे. 9 चेंडू आणि आपण पाहतो 13 धावा असं समीकरण आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. किरण व्यवहारे विरुद्ध सुनील ढोकले. गती परिवर्तन चेंडू आपण पाहता जसाला तसा फटका खेळलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभे आहे. एकच धाव इथं मैदानावरती असेल. पाठीमागे आपण पाहतो बॅकअपसाठी बच्चन सर आहेत. एकच सिंगल, एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे 73 धावा धावपलकावरती. 8 चेंडू आणि 12 धावेंची गरज. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता, और जब तक न पडे हथोड़े के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचे 8 चेंडू 12 धावा. उत्कंठाशी गेला नेणारा सामना मैदानावरती रंगतोय. यावेळेचा चेंडू होता. गोफन फिरली दोघांमधली दरी असेल. क्षेत्ररक्षक चेंडू पासून बरा सलाम. झेल सुटलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. मोकपे चौकार नवसंजीवनी प्रदान करतो अक्षय तावरेला हा चौकार. 4 धावा. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 77 धावा धावपलकावरती. 7 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे. 7 चेंडू आणि आपण पाहतो 8 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो किरण व्यवहारन काय षटक टाकला आतापर्यंत. तुम्हाला 7 एकमेकांना द्यावी लागणार आहे. भरकटलेला चेंडू होता. अवंतर धावे बरोबर संघाचा धावपल पुढे. धावपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 78 आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 7 धावा.
अक्षय तावरे ग्रेट ग्रेट फिनिशर आहे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट इंडस्ट्री मधला. अनेक मैदानं गाजवलेली आहे, परंतु आतापर्यंत त्याने डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवलेला आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉल आणि त्यावरती आपण पाहतो पळवून घेतलेल्या 2 धावा आहेत. फ्री हिट इथं मैदानावरती असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतो संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती 81 आपल्याला पाहायला मिळते. तर 7 चेंडू 4 धाबा. अक्षय तावरे आपण पाहतो आता इथं बॅट फिरवेल, कारण माहिती आहे फ्री हिट आहे. फक्त धावपती रूपाने मात्र चेंडूवरती मी बाद होऊ शकतो हे त्याला माहिती आहे. या षटकामध्ये दोन्ही टीम यानंतर सज्ज राहा. जिथे पांडुली टीमने नाणेफेक जिंकल्या आणि आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. जसा सामना संपेल लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जा. फ्री हिट इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 7 चेंडू आणि 4. यावेळेचा चेंडू होता इनसाइड आउट, ऑफस्टिकच्या पलीकडे गेले. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकतर धाव इथे मैदानाच्या आतमध्ये मिळाली. एका धावेबरोबरच आपण पाहतो मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललेला आहे. 5 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आहे आणि या 5 षटकाच्या समाप्ती आता धावफलकावरती अमोल शेट उगले आणि मयूर शेट गोरे यांच्या मालकीचा देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर 82 आहेत. 6 चेंडू 3 धावेंची गरज आहे. 6 चेंडू आणि आपण पाहतो 3 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अशा देखील सामने कित्येक वेळा काळजाचे ठोके होणार आणि विशेष म्हणजे आपण पाहतो गोलंदाजी टीमने जिंकलेला आहे. दरम्यानच्या काळात आपण पाहतो या स्पर्धे रॉयल ट्रॉफी 2025 जे यशस्वी आयोजन करण्या पाठीमागे ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. कोल्हेवाडी गावचे उद्योजक, भावी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय खंडू शेंडगे ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये 3य क्रमांकाचं पारितोषिक दिलंय. अण्णांना मी विनंती करतो आपण इथे व्यासपीठावरती या. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही स्वागत करतो. समोर गॅलरीमध्ये बसून खरं तर आनंद घेतात. खरं तर गॅलरीमध्ये बसून सामन्याचा आनंद घेणं हे वेगळंच खरं तर आपण पाहतो आनंद आहे. आणि प्रत्येक गॅलरीमध्ये खंडू तुम्हाला दिसतील. काल इथे होते. 6 चेंडू आणि आपण पाहतो 3 धावींची गरज तुम्हाला पाहायला मिळेल. मी अनेक मैदानावरती पाहिलेलं आहे. मग ते फुलेशाह आंबेडकर श्रीगोंदा असू द्यात, नवीन अवतार SPL असू द्यात. यावेळेचा चेंडू आपण पाहतो कव्हरला फटका, जेंटल पुश केला अक्षय तावरेनं. चेंडू सीमारेषा ओलांडून पलायन करतोय आणि याच बरोबर आपण पाहतोय अमोल शेट उगले आणि मयूर शेट गोरे यांच्या मालकीचा देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार आजच्या दिवसाला पहिला संघ ठरतोय. डीजे सुशांत झालेल्या सामन्याचा मान्यता मॅच आपण या ठिकाणी देतोय. 8 आदरणीय समाजसेवा लॅबचे प्रोप्रायटर मच्छिंद्र मदगे साहेब यांच्या माध्यमातून निलेश लंके प्रतिष्ठान शाखा शिरूर अध्यक्ष मच्छिंद्र मदगे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक